आज वर्षाची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। या बैठकीत आता काय मुद्दे उपस्थित करण्यात येतात, कशावर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तर आता येत्या निवडणुकांसाठी मंत्र्यांना काय सूचना देण्यात येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आज वर्षाची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच, खरं तर आज 31 डिसेंबर आहे, वर्ष संपलेलं आहे ऑलमोस्ट। उद्या नव्याने सुरुवात होणार आहे। मात्र आपण जर बघतोय तर आज राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। विशेषतः बघतोय की 29 महापालिका राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक आहे। त्यामुळे महापालिकांच्या दृष्टिकोनातून काही बजेट सँक्शन होत आहे का, तिथे काही वेगवेगळ्या योजना, जसं आपण बघितलं होतं विधान सभेच्या वेळेला की लाडकी बहीण सारखी योजना आणली होती, तर अशा कुठल्या योजना राज्याकडनं आणल्या जात आहेत का, जेणेकरून महापालिकांमधल्या मतदारांना आपण अट्रॅक्ट करू शकतो, आपल्याकडे खेचू शकतो, अशा पद्धतीच्या योजनांचं काही नियोजन आयोजन होतंय का, GR कोणते पास होत आहेत का, वर्षभरात नेमकं काय काय झालंय याचा आढावा देखील या मंत्रिमंडळात घेतला जाईल। त्याचबरोबर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच विचार केल्या जातील, जसं की रस्ते असतील, कोणती कामं झालेत, यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष सगळ्यांचंच मुंबई महापालिकेवर आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेला विशेष काही देत आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कारण आपण बघतोय की गेल्या 4-1 महिन्यामध्ये महापालिकांना पैशांचं जे वाटप आहे ते बऱ्यापैकी झालेलं होतं। त्यामुळे आता या क्षणी अजून काही वाटप करतायत का, की निवडणूक आयोगाच्या ज्या गाईडलाईन आहेत ते फॉलो करतायत, हे सगळं बघणं आजच्या या मंत्रिमंडळात महत्त्वाचं ठरणार आहे। कोकाटेंचा विषय देखील आहेच, कारण अजूनही कोकाटेंना दिलासा देखील दिला असला तरी आमदार निधीमधनं निधी त्यांना द्यायचा नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने। त्यामुळे तो एक विषय अजूनही तसाच खरं तर पेंडिंग आहे। या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत, बिघाड्या देखील झालेल्या आहेत। त्यामुळे आता आपण बघतोय की अक्षरशः मुंबई महापालिकेत सुद्धा अजित पवार पक्ष वेगळा लढतोय, त्यामुळे कुठेतरी यामध्ये देखील वितुष्ट आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे काही त्या संदर्भात, बजेट संदर्भात, निधी संदर्भात काही वादावादी होते का, हे सगळं बघणं देखील आजच्या या बैठकीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।